श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा जी आहे तर ती अगदी जवळ आलेली आहे आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की तो सर्वांच्याच हृदयाच्या जवळील एक विषय असतो, आवडीचा दिवस असतो. आपण सर्वजण त्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला आपल्या स्वामींची सेवा जी आहे तर ती करायची असते. आपण खूप मोठ्या आनंदाने, विश्वासाने आणि भक्तीने सेवा जी आहे तर ती स्वामी महाराजांची करत असतो. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामींची अतिशय प्रभावी अशी एक सेवा जी आहे तर ती करायची आहे. सेवा जी आहे तर ती आपण म्हणू शकतो किंवा उपाय सुद्धा म्हणू शकता, आपल्याला करायची आहे आणि अगदी 100% विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने सांगते. कितीही तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये असा, कितीही मोठं संकट तुमच्यावरती आलेलं असू द्या की ज्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय परंतु मार्ग निघत नाही, अशा मोठ्यातील मोठ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ही सेवा पण शेवटपर्यंत काय असणं महत्वाचं आहे तर आपला विश्वास, आपली भक्ती, संयम महत्वाचा आहे. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांसाठी तुम्ही ही जी सेवा आहे तर ती आवर्जून करू शकता किंवा 11 दिवसाची सुद्धा सेवा तुम्ही ही करू शकता. किंवा संकल्पयुक्त खूप मोठं संकट आलेलं आहे, अर्ध आयुष्य त्यामध्येच गेलेलं आहे, आरोप लावलेले आहेत, खोटे आरोप आहेत, मनहानी होत आहे, आता सहन होत नाही, कुठेतरी आयुष्य जे आहे तर ते संपावंसं वाटतं. अशा वेळी 108 दिवसांचा संकल्प करून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. कारण बऱ्याच वेळा बघा असं की आपलं दुःख आणि आपल्यावर आलेलं संकट आपण कुणालाही सांगू शकत नाही आणि आपण आपलं मन जे आहे तर ते हलकं करू शकत नाही, कुणासोबत व्यक्त करू शकत नाही, कुणाला दापू शकत नाही. आपण आपल्या मनामध्ये झुरत बसत असतो आणि मग त्यामुळे काय होतं की ज्या काही गोष्टी नको असलेल्या गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत, जे अत्याचार होत आहेत ते वाढत जातात आणि त्यातून बाहेर निघण्याऐवजी आपण त्यामध्येच जे गुरफटलं जातो म्हणतो ना तर ते शेवट असतो की खूप वाईट होतं आणि मनामध्ये विचार वगैरे आपल्या चालू होतात. आपण करतोय काय त्याचं सिच्युएशन नुसार आपण परिस्थितीचा सामना करत असतो. तुम्हाला किंवा तुमच्या घरात कुणालाही असा एखादा आजार झालेला आहे की त्यावर ट्रीटमेंट होत नाहीये किंवा ट्रीटमेंट जरी झाली तरी ती खूप महागडी आहे, तुम्ही ती अफोर्ड करू शकत नाही. परंतु ह्यास आलेल्या संकटातून बाहेर निघायचं आहे तर काही परिस्थिती आहे ज्यामुळे माझ्याकडे आता पैसे शिल्लक नाहीये असा प्रयत्न करताय, प्रयत्नांना यश मिळत नाही. तुम्ही स्वतः तुमच्या घरातील जी आजारी व्यक्ती आहे ती बरी व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही ही ट्रीटमेंट मध्ये सोबत तुम्ही जोडीला ही जी सेवा आहे तर ती करून बघा. फक्त सेवा करताना मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा. दत्त महाराजांच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने खरोखर बरे व्हाल आणि पूर्वीसारखे धडधाकट व्हाल. ही सेवा जी आहे तर ती तुम्हाला स्वतःसाठी करू शकता, आपल्या घरातील इतर व्यक्तींसाठी करू शकता. बऱ्याच वेळा बघा महिलांना असं वाटतं की मुलगा खूप व्यसनीय असतो, वाईट नादाला लागलेला असतो किंवा अशा काही लोकांच्या नादी लागलेला असतो की पुढे जाऊन तो कोत्यात देखील येऊ शकतो किंवा काही घडू शकतं. अशा वेळी तुम्ही ही सेवा करू शकता. तुमचे मिस्टर व्यसन करत असतील, तुम्हाला माहेरी सोडलेलं आहे, तुम्ही सासरी तुम्हाला खूप त्रास होत आहे, घरामध्ये खूप बाहेरच्यांचं एकूण घरामध्ये मारहाण होत आहे, भांडणतंटे होत आहे, त्यावेळी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. अशी काही सिच्युएशन सांगितल्या की अशा या गोष्टी बघा आपण कुणालाही सांगू शकत नाही किंवा कोणासोबत आपलं मन जे आहे तर ते व्यक्त करू शकत नाही, त्याबद्दल विचारू शकत नाही. छोटे छोटे उदाहरण जे आहेत ते खूप हार्ड आहेत की खूप सेन्सिटिव्ह आहेत, जे तुमच्यासोबत शेअर केले एवढ्या अवघड गोष्टींना सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. मग छोटे छोटे जे काही प्रॉब्लेम असतील आयुष्यामध्ये कोर्ट कचेरी संबंधित असतील किंवा तुम्ही ही सेवा कोणत्याही तुमच्या कामासाठी जे आहे तर त्यासाठी देखील करू शकता किंवा तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी करू शकता.
तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये भरभराट व्हावी यासाठी सुद्धा आपण ही सेवा जी आहे तर ती करू शकता। घरामध्ये तुमची चूक नसताना सारखं तुम्हाला खालीपणा नीचपणा जो आहे तर तो दाखवला जातो, तुमचा अपमान केला जातो, ऑफिसमध्ये वगैरे तुमचा अपमान केला जातो, तुम्ही 100% प्रामाणिक आहात परंतु खाली दाखवण्याचा प्रयत्न जो केला जातो, अशा वेळी सुद्धा तुम्ही सेवा करून बघा। फक्त पूर्ण श्रद्धेने करा। आता तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची सेवा करायची आहे। 20 जून ते 10 जुलै तुम्हाला ही सेवा करायची आहे, कारण 10 जुलै 2025 वार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा 21 दिवसांचा हा 21 दिवस पूर्ण होतील, तुमची सेवा जी आहे तर ती पूर्ण होईल। आता समजा तुम्हाला 11 दिवसाची सेवा करायची असेल तर मग तुम्हाला 30 जून पासून सेवेला सुरुवात करावी लागेल। हा व्हिडिओ तुम्ही लेट बघितला काही हरकत नाही, ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून किंवा येणाऱ्या कोणत्याही गुरुवारपासून 21 दिवसांचा 51 दिवसांचा किंवा 108 दिवसांचा संकल्प करून तुम्ही या सेवेला सुरुवात करा। संकल्प ज्या दिवशी तुम्ही ही सेवा करणार आहात त्या दिवशी फक्त एकदाच तुम्हाला संकल्प हा करायचा आहे। परत रोज तुम्हाला संकल्प करायची गरज नाही, फक्त एकदाच आपल्याला संकल्प करायचा आहे। आणि संकल्प कसा सोडावा याविषयीचाही मी व्हिडिओ आपल्या चॅनल वरती शेअर केलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता। संकल्प करून तुम्ही सेवा करून बघा, अगदी तुम्हाला 4-8 दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगला अनुभव जो आहे तर तो नक्की दिसायला सुरुवात होईल। मी स्वतः सुद्धा 21 दिवसासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करणार आहे। आता बघा, माझ्या काही कोणतं संकट वगैरे आलेलं नाही किंवा कोणत्या अडचणीत पण मी नाहीये, परंतु स्वामींची एक सेवा मला करायची आहे, त्यामुळे मी ही सेवा नक्की करणार आहे। कारण आता माझ्या तुम्ही म्हणाल तर मी एक भक्ती म्हणून मी करणार आहे। फक्त स्वामींकडे एक माझं एवढीच इच्छा आहे की स्वामींनी ती सेवा माझ्याकडनं करून घ्यावी। याआधी मी कित्येक वेळा सांगितलेलं आहे की मी देखील खूप अडचणीत होते, मी देखील खूप टेन्शन मध्ये होते, परंतु या उपायाने आणि सेवेनेच मी जी आहे तर ती अगदी म्हणजे छान झालेली आहे। आता पूर्ण आयुष्य म्हटल्यानंतर आपल्या अपेक्षा ह्या असतातच, अपेक्षा नसतात, आपल्या इच्छा नसतात असं नसतं, परंतु जे दुःख माझ्या पाठीमागं होतं तर ते दुःख जे आहे तर त्या दुःखातून, त्या संकटातून, त्या परिस्थितीतून मी सावरली गेली आणि एक मी खंबीर बनून आज तुमच्या समोर मी तुम्हाला जी काय सेवा सांगत आहे तर ती खरोखर एक तुम्ही पूर्ण श्रद्धेने करून बघा। कोणताही उपाय काहींना वेळ लागतो का, मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। अगदी मीही 2-2.5 वर्ष मी एवढी सेवा केली, एवढे उपाय केले, त्यानंतर माझी परिस्थिती जी आहे तर ती हळूहळू सुधारत गेली। तसं तुम्हालाही थोडा वेळ लागेल, परंतु आपली परिस्थिती जी आहे तर ती नक्की सुधारते, कारण आपलं जेवढं प्रारब्ध आहे तेवढा आपल्याला भोगल्याशिवाय आपली परिस्थिती, आर्थिक परिस्थिती असो किंवा एखादं दुःख असो, संकट असो, तर त्यातून आपल्याला मार्ग दिसत नाही। म्हणून आपल्याला सेवा करत राहायचं आहे, सेवेकरी घडवत राहायचं आहे। म्हणून मला जी स्वामी सेवा आहे ती करायची आहे। तर अशा काही तुमच्या आयुष्यामध्ये एखादं दुःख वगैरे होऊन गेलेलं असेल, त्यामध्ये तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय परंतु बाहेर पडता येत नाही, तर अशा वेळेला तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती करू शकता। सेवा करण्यासाठी कोणतीही पूजा मांडणे किंवा अवघड नियम नाही, महिला पुरुष मुलं मुली कोणीही सेवा करू शकता। फक्त ही सेवा करत असताना देवघरासमोर बसून तुम्हाला सेवा करायची आहे। जेवढ्या दिवसांचा संकल्प केलेला असेल तेवढा दिवस तुम्हाला नॉनव्हेज सोडायचं आहे। तुम्हाला घरातील इतर मंडळींनी खाल्लं तरी खाऊ द्या, त्यांनी जरी पाळलं तर अतिशय उत्तम, परंतु त्यांनी नाही पाळलं तर तुम्ही स्वतः पाळा। नॉनव्हेज वर्ज्य तुम्हाला करायचं आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे। फक्त हे 2 नियम, या व्यतिरिक्त कोणतेही नियम नाही। शक्य झालं तर या परांना सुद्धा तुम्हाला वर्ज्य करता आलं तर तेही अतिशय उत्तम। आता महिलांसाठी सेवा करत असताना मध्ये जर आपलं पिरियड्स आला त्यावेळी ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहे। 5 दिवसाचा संपूर्ण 5 दिवस आपल्याला पाळायचा आहे, 4 दिवस नाही तर 5 दिवस आपल्याला गॅप टाकायचा आहे। 6व्या दिवशी आपल्याला परत डोकं धुवून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे, कारण 6व्या दिवशी आपण फ्रेश असतो।
6व्या दिवसापासून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे। सेवा कुठेही थांबवायची नाही। आपले जे पिरियड्सचे दिवस आहे त्यामध्ये तुम्हाला नामस्मरण करत राहायचं आहे आणि ती सेवा तर आपल्याला म्हणजे तेवढ्या दिवस सेवा करायची नाही, 6व्या दिवसापासून कंटिन्यू सेवा करायची आहे। आता तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे तर पिरियडचे दिवस असतात ते 4-5 दिवस तेवढा गॅप ठेवायचा। यानंतर जिथे स्टॉप होईल तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे। सुतक आलं असेल पूर्णपणे स्टॉप करायचं नाहीये। सुतक संपल्यानंतर परत तुम्हाला सुरुवात पहिल्यापासून सेवेला करावी लागेल। अचानक कुठे गावाला वगैरे जावं लागलं तर शक्यतो सेवा जी आहे तर आपण जिथे सुरू केलेली असते तिथेच पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा असतो। परंतु इमर्जन्सीमुळे जर जावंच लागलं तर तुम्ही ज्या ठिकाणी गेलेले असाल तिथे सुद्धा ही सेवा तुम्ही चालू ठेवू शकता। दररोज आपण या सेवेला बसणार आहात त्यावेळेला बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे। देवासमोर धूप लावून घ्यायचा आहे, दीप लावून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचा, अगरबत्ती लावून घ्यायची आणि दत्त महाराजांना स्वामींना प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे। अशा परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी निघण्याचा मार्ग दाखवा, तुम्ही मला मार्ग दाखवा अशी विनंती आपल्याला स्वामींना करायची आहे, दत्त महाराजांना करायची आहे। त्यानंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे। बघा, गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तर तो आपल्याला आपला 5वा वेद मानला जातो आणि गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व आधी व्याधी, करणीबाधा, वाईट बाधा, जे काही दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले असेल तर ते सर्व दूर होत असतात। परंतु आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये प्रत्येकालाच गुरुचरित्राचं पारायण करणं इतकं शक्य होत नाही, कारण त्याचे खूप सारे नियम आहेत। त्यामुळे आपल्याला गुरुचरित्रामधील हा फक्त एक अध्याय जो आहे तर रोज तुम्हाला वाचायचा आहे। यामुळे तुमच्या घरावरती स्वामींची कृपा होईल, लक्ष्मी प्राप्ती होईल, धनप्राप्ती होईल। त्याचबरोबर ज्या काही वाईट बाधा आहेत तर त्या सुद्धा दूर होतील, दूर होण्यासाठी मदत होईल। तर तुम्हाला सर्वांनाच गुरुचरित्रामधील 18वा अध्याय जो आहे तर तो माहीतच असेल। गुरुचरित्रातील 2 अध्याय, पहिला म्हणजे 14वा अध्याय आणि दुसरा म्हणजे 18वा अध्याय, हे जे 2 अध्याय आहेत ना तर ते गुरुचरित्राचा मेरुमणी मानला जातो। त्यामुळे हे जे 2 अध्याय आहेत ते जरी वाचले तर संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं। त्यामुळे एक तर तुम्ही 18वा जो अध्याय आहे तर तो वाचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व जे काही त्रास, दुःख, अडचणी, अडथळे आहेत तर ते दूर होतील। आता जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला दोन्ही अध्याय वाचायचे आहे तर तुम्ही दोन्ही देखील अध्यायाचं पठण करू शकता, वाचू शकता। 14व्या अध्यायाची जी फलश्रुती आहे तर त्यामुळे काय होतं तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात। जी काही वाईट बाधा किंवा करणी बाधा कोणी आपल्या घरावरती केलेली असेल तर ती दूर होण्यासाठी मदत होते आणि 18व्या अध्यायामुळे आपल्याला धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती होत असते। तर असा हा प्रभावी सेवा उपाय तुम्ही जास्तीत जास्त करण्याचा गुरुचरित्र ग्रंथातील ह्या 2 सेवा अध्याय तर तुम्हाला वाचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। नक्की करून बघा, या सेवेचा तुम्हाला नक्की काही ना काहीतरी अनुभव येईल। फक्त सेवा करताना तुम्ही ज्यावेळी सेवेला संकल्प घेणार आहे तर तुम्ही पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी सेवा केली म्हणजे गुरुचरित्रामधील 14वा किंवा 18वा अध्याय वाचन केला, पठण केला तर तुम्हाला कंटिन्यू तुम्ही संकल्प करून 11 दिवसांची किंवा 21 दिवसांची सेवा करणार आहात तर ती 21 दिवस तुम्हाला सकाळी जर तुम्ही वाचला पहिल्या दिवशी तर दररोज 21 दिवस तुम्हाला त्या वेळेमध्येच वाचायचं आहे, किंवा संध्याकाळी जर वाचणार आहात तर मग संध्याकाळी तुम्ही त्याच वेळेला वाचू शकता। फक्त आपल्याला वेळ जी आहे तर ती एकच ठेवायची आहे, बाकी काही नाही। परान्न शक्यतो घेऊ नका, कारण की परान्नाचे दोष लागत असतात। आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की आपण ज्यावेळी सेवा करतो तर त्यावेळी आपण जे परान्न घेतो तर आता समोरच्यांच्या मनामध्ये काय विचार असतात किंवा त्यांच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम असतात, आडी अडचणी असते ते आपल्याला माहीत नसतं। तर त्याचे दोष शक्यतो आपल्याला लागतात, शक्यतो म्हणण्यापेक्षा त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागतात असं केंद्रामध्ये सांगितलं जातं। म्हणून आपल्याला परान्न घ्यायचं नाही। सेवेकऱ्याच्या घरचं अन्न जे आहे तर ते ग्रहण करू शकता, पण इतर समजा जे
ज्या घरामध्ये मांसाहार केला जातो तिथलं तरी शक्यतो आपल्याला जे अन्न आहे, पाणी आहे, तर ते शक्यतो ग्रहण करायचं नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे। जेवढी सेवा तुमच्याकडनं होईल तेवढी सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून सेवा करा, सेवेकरी घडवत राहा आणि इतरांना देखील व्हिडिओ शेअर करत जावा किंवा तुम्ही इतरांना देखील सांगा की तुम्ही सेवा चालू करा की गुरुपौर्णिमा येत आहे किंवा कमीत कमी एक स्वामी चरित्रामधील एक अध्याय तरी त्यांना वाचण्यासाठी प्रवृत्त करा, इतरांना देखील सांगा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।